संजय राऊत एरवी शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर शाब्दिक बाणांचा हल्ला करणाऱ्या संजय राऊतांनी आज त्यांचा मोर्चा इंडिया आघाडीकडे वळवला। इंडिया आघाडीच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित करताना राऊतांनी काँग्रेस नेत्यांच्या खांद्यावरून काही फैरी झाडल्या। मात्र त्याच वेळी राहुल गांधींचं कौतुक करण्याचं कसब देखील संजय राऊतांनी साधलंय। कसं बघूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागते, की जिवंत असं दाखवलं जातं। इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही। अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं म्हटलंय। राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका इतकं राहुल गांधींची धास्ती या लोकांनी घेतली आहे। मग हे नक्कीच आहे की आम्ही सगळे एकत्र असतो मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तर निकाल नक्कीच वेगळे लागले असते। जे आकडे तुम्हाला दिसत आहेत त्या आकड्यामध्ये बदल झाला असता। महाराष्ट्रात पुढचे 2-1 वर्ष तरी मोठ्या निवडणुका नाही, तरी देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना एक चिंता सतावते, ती म्हणजे विरोधी पक्षांनी एकत्र येत बांधलेली मोठ, अर्थात इंडिया आघाडीची। आणि याच चिंतेपोटी राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये इंडिया आघाडीला एक सल्ला दिलाय, तो म्हणजे फक्त निवडणुकीपुरतं जागं न होता इतर महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठवण्याचा। पण निवडणुका आल्या लोकसभेच्या की इंडिया आघाडी वळवळू लागते, की जिवंत असं दाखवलं जातं। स्वतंत्रपणे आवाज येत आहेत। हा कोलाहल आहे, हा गोंधळ आहे। या संदर्भात सामनानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे। अर्थात इंडिया आघाडी हा सगळ्यांसाठी संवेदनशील विषय आहे। नेतृत्व कुणी करावं यावरून इंडिया आघाडीमध्ये सत्ता स्थापनेपासूनच कुरबुरी पाहायला मिळत आहे। संजय राऊतांनी एकीकडे राहुल गांधींचं कौतुक करताना त्यांच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांचाच खांदा वापरलाय। राज्यातल्या निवडणुका आणि त्यानंतर भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुका यासाठी इंडिया आघाडी मजबूतीनं पुढे जाणं हे आवश्यक आहे। आणि राहुल गांधींना लोकसभेतूनच बाहेर फेकावं अशी सरकारची भूमिका इतकं राहुल गांधींची धास्ती या लोकांनी घेतली आहे। इंडिया आघाडीचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे असं मी म्हटलेलं नाही आहे। अनेक नेत्यांचा आतला आवाज उफाळून वर आला असं म्हटलंय, आणि हे प्रामुख्यानं काँग्रेस पक्षातलेच लोक आहेत। संजय राऊतांप्रमाणे इतर काही नेत्यांनी देखील इंडिया आघाडीच्या नेतृत्वावरून सूर आळवायला सुरुवात केली आहे। त्यावर काँग्रेस नेते अतिशय सावध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। देखिए, सारे ये ममता बनर्जी हो, स्टालिन हो, सब दिग्गज नेता हैं इंडियन अलायंस का। कोई संजय राउत को ऐसा कोई बात है तो हम बिल्कुल डिस्कस करेंगे उनसे, ऐसा कोई बात नहीं। He's a senior leader. If he said something, of course, all India Alliance partners will hear this and see what's to be done. संजय राऊतांनी इंडिया आघाडीला घरचा अहेर दिला म्हटल्यानंतर महायुतीला फुलटॉसच मिळाला। तर संजय राऊतांना अजून वेळ आहे विधानसभा लोकसभेपर्यंत। 3 वर्ष वेळ आहे, 3.5 वर्ष वेळ आहे लोकसभा विधानसभेला। तोपर्यंत पूर्ण देशाचा प्रवास करून संजय राऊतनी हे सर्व जेवढे एक दिल के तुकडे हुए हजार अशी जी झाली आहे महाविकास आघाडी, हे एक एक तुकडा जमा करून या सर्व तुकडे पार्टीला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे 3.5 वर्ष। आणि माझी शुभेच्छा आहे त्यांना, त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला पाहिजे। आमचं काही म्हणणं नाही, इंडिया आघाडी 20 पार्ट्या, 40 पार्ट्या, 50 पार्ट्या ज्या काही आहे त्या पक्षाचं काय करत त्यांनी बघावं। संजय राऊतांनी इंडिया आघाडीपेक्षा स्वतःच्या पक्षाची चिंता करावी असा सल्ला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दिला। कारण की यांचा सपोर्ट घेतल्याशिवाय ते जाऊ शकत नाही, त्यांचा सपोर्ट घेतल्याशिवाय हे जाऊ शकत नाही। हे त्रांगडं आहे त्यांचं, म्हणून आता हे सोडवण्यासाठी ही चाल त्यांनी खेळलेली। चिंता हीच आहे की विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे साहेब कसे निवडून येतील, हे एक मोठं प्रश्नचिन्ह हे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर आहे। ते त्या पक्षाची चिंता आहे, मी चिंता त्यांची आहे ते सांगतो तुम्हाला।
टीका, टोले आणि टोमण्यांच्या पलीकडे जाऊन पाहायचं झालं तर संजय राऊतांनी गंभीर मुद्द्याला हात घातलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. एकीकडे राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात गल्लीत म्हणजेच महाराष्ट्रात भाजपनं विजयाचं कमळ फुलवलंय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीची कामगिरी सुमार शब्दाला साजेशी अशीच राहिली आहे. हे स्वतः इंडिया आघाडीचे नेतेही मान्य करतील. इंडिया आघाडीमध्ये कॅप्टन अनेक भरले आहेत, मात्र मॅच विनर खेळाडूंची भूमिका बजावणारा कुणीच नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.